नमस्कार, सर्वांचं द ध्रुवीज किचनमध्ये स्वागत आहे। आजपासून आपल्या दिवाळी फराळाची सिरीज चालू करत आहोत। आज आपण बनवणार आहोत साजूक तुपातील बेसन लाडू। बेसन पीठ 3 वाटी, तूप पाऊण वाटी, पिठी साखर 1 वाटी, मनुके सजावटीसाठी। एक खोलगट जाड कढई घेऊन त्यामध्ये 3-4 चमचे तूप टाकून ते गरम करून घेऊ। आता त्यामध्ये बेसन पीठ टाकून मिश्रण सतत हलवत राहावे, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत। त्यामध्ये गरजेनुसार तूप टाकत राहावे, म्हणजे बेसन पीठ कच्चे राहणार नाही, तसेच कढईला खाली लागणार नाही। आता मंद आचेवर हे मिश्रण बाजूला भाजून घेऊयात, म्हणजे पिठाला तूप सुटेल आणि छान सोनेरी रंग येईल। आता बेसन पीठ हवे तसे तयार झाल्यानंतर गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेऊ। पिठी साखर आणि बेसन पीठ एकजीव करून घ्यावे। आता ह्या मिश्रणाचे आपल्याला हवे तसे गोलाकार लाडू वळून घेऊ। आता लाडूला सजावटीसाठी त्यावरती एक मनुका लावून घेऊ आणि आता तयार झाले आपले मऊसूत छान घरगुती रवाळ तसेच स्वादिष्ट व ताळूला न चिकटणारे आणि जिभेवर पटकन विरघळणारे बेसन लाडू। घरभर सुगंध पसरलेला आहे आणि लाडवाचा स्वाद तर अप्रतिम। व्हिडिओ आवडला असेल तर ध्रुवीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा पुढे कोणता पदार्थ पाहायला आवडेल।